आणि सागवेच्या प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आता आक्रमक झालेत। वार्षिक 9 लाख टन क्षमतेच्या या प्रकल्पासाठी 26 मे रोजी होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी संघर्ष समितीने केली आहे। पंचायत समितीनेही याला विरोध केलाय। सुनावणी उधळण्याचा इशाराच आता ग्रामस्थांनी दिलाय। तर या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी थेट नाणारमधून आढावा घेतलाय। आपण पाहूया। पूर्णपणे विरोध झाला, तो संघर्ष पूर्ण जगाने पाहिला। आता पुन्हा एकदा एक प्रकल्प या ठिकाणी होऊ टेपलेला आहे आणि नेमका इथल्या बागायतदारांवरती नेमका काय परिणाम होईल? या बागायतदारांवरती परिणाम होईल भयानक। पण कसं आहे, आता हा जो सरकार हे करणार, जमीन हे करून बॉक्साईड करणार, ते बॉक्साईड फक्त एकच वेळा मिळणार, परत बॉक्साईड त्याच्यात होणार नाही। पण ही झाडं आम्ही लावली, ही वर्षानुवर्ष सूर्यचंद्राशी पण अशीच राहणार, याच्यातून आम्हाला उत्पन्न मिळतच बसणार। विरोध याच्यासाठीच होतोय की विनाशकारी सारखे प्रकल्पच कोकणात काय येतात आणि हा जर प्रकल्प म्हणजे बॉक्साईड सारखा जर प्रकल्प आला तर आमच्या जमिनीचा कस हा पूर्णपणे नष्ट होणार आहे, आमच्या बागायती नष्ट होणार आहेत। रसायन जे निर्माण होणार आहे त्या रसायनामुळे पाणी देखील विषारी होईल आणि ते देखील पिण्याला लागे राहणार नाही आणि त्यामुळे पिण्याला पाणी जर नसेल तर इथे लोक जनता जगणार कशी आहे? म्हणून जर पाण्याचा प्रश्न एवढा भयानक होणार असेल या प्रकल्पामुळे तर शासनाने त्याचा विचार करणं आवश्यक आहे। हे काही प्रकल्प किंवा उद्योगधंदे यायचे असतील तर ते पर्यावरणपूरक इथले बागायतदार मच्छीमार यांचा जो उद्योग व्यवसाय आहे हा टिकूनच येथे प्रकल्प यायला पाहिजे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।